एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आताच आम्ही आल्यात आईकडे आणि मागच्या महिन्यात मी एक व्हिडिओ टाकलेला आईकडच्या वाड्याचा. तर आज पण मस्त शेंगा वगैरे भरपूर म्हणजे झाल्यात. आता तर अजून त्यापेक्षा पण मस्त म्हणजे असं शेंगा भरपूर आणि फुलं वगैरे माझी आवडती. सर्वात पहिले म्हणजे माझी आवडती फुलं पण आल्यात मस्त. तर सर्वात पहिले तर आता मी तीच तोडणार आहे फुलं. तर चला तर तुम्हाला पण दाखवते, बघा व्हिडिओ पूर्ण. तर हे आहे इकडे फुलांचं झाड, जसं की तुम्हाला दाखवलेलंच अगोदर. तेव्हा फुलं नव्हती आलेली, तर आता फुलं आल्यात. ही बघा कशी मस्त. आता मी ह्याची सर्व फुलं तोडून घेईल. हा, भव्यम डब्बा पण घेऊन आलाय, त्याच्यात थोडीशी त्याने टिपली खाली पडलेली ती. तर ती आता सर्व तोडून घेते मस्त आणि गजरा बनवेल नंतर मी. एवढी फुलं भेटली, डब्बा भरून तोडली. त्याचा मी आता गजरा बनवेल मस्तपैकी. तर आता ऊन पण झालाय, 12:30 वाजल्यात. तर ऊन झालाय तर व्यवस्थित ऊन सारखं दिसणार नाही उन्हात. आणि पाणी पण शिंपायला लावलाय. तर त्यासाठी मी संध्याकाळी मग दाखवेन. तिकडचं दुसरं पण आहे, ते चिखल पण होईल आता. तर आता मी गजरा बनव. हा बघ कसं कार्टून माझं करायला लागलाय वाटेसारखी. ती नवीन मेहमान म्याव, तिला भूक लागलाय. म्यावला ती बघ. ए बेटा, ते खात नाही. आता 3:45 वाजल्यात आणि आता मी शेंगा तोडायला आल्यात. तर चला तर तुम्हाला दाखवते पटकन. तर ह्या आहेत शेंगा लागलेल्या आमच्या. ऊन आहे थोडं, त्यामुळे दिसायला मुश्किल आहे. तर तिकडे त्या साईडला आई पण तोडायला लावलाय. कसे भरून गोस गोस, गुच्छा गुच्छा. त्या साईडला पण खूप सारे आहेत.
तर मी आता त्या साईडचं तिकडचं काढलं. आता इकडून पण खूप पसरलाय, जंगल टाईप झालाय. इकडून पूर्ण इथून माझ्या पायापासून, हा माझा पाय इथे आहे, तर माझ्या पायापासून हे बघा इथून लागल्यात ते पूर्ण तिथपर्यंत पसरलाय. तर आता मी थोडं त्यामध्ये जाते. बघा, तर आता मी थोडं मध्ये आलाय. इथून माझी नजर पण पोचत नाही एवढ्या तिथे शेंगा लागल्यात. झूम करून दाखवते. बघा, गुच्छच लागल्यात. तर इथून त्या साईडला पण चाललाय, पसरत पूर्ण कचऱ्यात चाललाय. तर या साईडचं दाखवलं. आता चला परत तिकडे जाऊ. त्या साईडला कचरा आहे, या साईडला इकडून. इथून पण एक गुच्छा. चला, तर मी तिकडून तशी आली, इकडून ना असं फिरून ना आता इकडून परत या साईडला, त्या साईडचं आणि हा या साईडचा भाग पूर्ण ऊन आहे, त्याच्यामुळे एवढं काही नीट व्यवस्थित दिसत नाही उन्हामध्ये. तर आणि इकडे कोथिंबीर, ही आहे कोथिंबीर, मस्त हिरवीगार, एकदम ताजी तवानी, मस्त गावठी, सुगंध पण मस्त येतो. आईने काढून ठेवलाय तिथे दुसरी मला घरी न्यायला. आणि ही झेंडूची फुलं, मस्त पैकी. मधमाशी मध काढायला लागलाय त्याच्यामध्ये. कशी उडली.
हे एक आंबाडीचं झाड निघालंय. आंबाडी आणि इकडे माऊचं पिल्लू झोपलाय. ए नको मारू, झोपलाय ते. हो. आवाज देते ती तुला काय? खेळायला बोलवते ती मला. हो. माझ्याकडे तू काय काय खायला. तिथल्या मी तोडल्या. ह्या इकडच्या दिसतात त्या वरच्या, या साईडच्या दाणे भरलेले ते तोडल्या. इथे बसतो आणि या साईडला पण आहे तो, त्या साईडला तो वेगळा आणि या साईडला पण इकडे पूर्ण पसरलाय. सकाळी पाणी शिंपलं इकडे. ह्याच्यात माझी फुलं. आणि इथे मिरची, कोथिंबीर मी इकडे लाकडावर ठेवते. असं इथे मिरची कशी लागल्यात गुच्छा. खूप सारी मिरची लागल्यात. तोडून खातात भाजीमध्ये म्हणून, नाही तर तेव्हा आलेली मध्येच तेव्हा पण खूप जास्त लागलेली होती. बरीच मिरची पण लागल्यात आणि ते तिकडे मुळे टाकल्यात. ती पालेभाजी होती ती काढली, भाजी खाली त्यांनी करून ना, आता मुळे टाकल्यात. बारीक बारीक झाल्यात. आणि तो शिंगटाचा झाड आहे, त्याला 2च शिंगा आल्यात. त्या 2च शिंगा लागल्यात. कारली शेंगा आहेत त्या, काटे काटेवाले कारली शेंगा असतात त्या. बघ एवढेसे छोटेसे मुळे झाल्यात. माझी अंगठी एवढे काय अजून झाले नाही. आत्ता शेवटला टाकले, लास्टला, म्हणून ते छोटे आहेत. इथे पण गुच्छे गुच्छे झाल्यात तेव्हा. आणि इकडे लाकडं उभी करून ठेवलेली पाऊस पडायच्या अगोदर, ती सुकून राहिल्यात. तेच आई आता काढायला लागलंय पेटवायला. इकडे तोडून ठेवली. तिथं बोरा पिकेला आहेत काय? बोरा कोणी बाबली कापायची आपण सागर घरा आणि ह्या एक लिंबू आहे, ते लिंबू लावलाय. हात कापशील.